नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात झालेल्या भीषण मोटार अपघातात शिरसाने येथील 54 वर्षीय शिक्षक अशोक चव्हाण यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। ही घटना 3 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास दौलत हॉटेलजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार अशोक मुरलीधर चव्हाण वय 54 वर्षे राहणार शिरसाने तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे भोयगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते। ते आपल्या बुलेट मोटरसायकल क्रमांक MH15 KP 8636 वरून जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारने MH41 V 7698 जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत चव्हाण गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच ॲम्ब्युलन्स चालक घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तात्काळ पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती अशोक चव्हाण यांना मृत घोषित केले, तर दुसरा जखमी व्यक्ती ज्ञानेश्वर भाऊसाहेब गाजरे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे। या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।